गोव्याच्या मातीत एक वेगळा सुगंध आहे. हा सुगंध आपल्याला आपलासा करतो आणि म्हणूनच हा सुगंध जो आहे तो आपलासा वाटतो. अशाच एका कॅथलिक बॅकग्राऊंडवरचा एक वेगळा विषय बर्नी या सिनेमाच्या निमित्तानं आपल्या भेटीला येतोय आणि या क्षणी आपल्याबरोबर या सिनेमाची सगळी टीम आहे ज्यांनी एकदम मनापासून हा सिनेमा बनवलेला आहे. तेजस्विनी, बऱ्याच दिवसानंतर तू आम्हाला दिसतेस आणि एक वेगळा आणि कॅथलिक विषयावरती आजपर्यंत आपण बघितलं ते हिंदीमध्ये या विषयावरती सिनेमे झाले, पण मराठीत फारसं कोणी या विषयाला स्पर्श केलेला नाही. हा नक्की कसा घडला आणि त्यात तू नक्की कशा पद्धतीने काम केलंस ते जरा सांग. मुळातच या विषयाची खासियतच आहे की याचं बॅकग्राऊंड म्हणजे जे कॅथलिक विषय असा किंवा त्याची जी खोली आहे तो खूपच अवघड होती कुठल्याही प्रोडक्शन हाऊसला सांभाळायचं. त्यामुळे मला शिवलीला फिल्म्सचं खूप कौतुक वाटतं की त्यांनी असा विषय निवडला की जो वेगळा असून त्याला काहीतरी सोशल मेसेज पण आहे. त्यामुळे हा विषय निवडल्या करायला खूप उत्सुकता होती की आपल्याला कसा रोल करायला मिळेल किंवा काय त्याच्यावरचा अभ्यास किती असेल. सो ॲज अन ॲक्टर मला हा खूप चॅलेंजिंग वाटलं कारण दरवेळेसच आपल्याला तसा पोशाख किंवा तशा गोष्टी किंवा तशा बॅकग्राऊंडमध्ये शूट करायला नाही मिळत. त्यामुळे मला खूप मजा उत्सुकता पण होती आणि ॲट द सेम टाईम चॅलेंजिंग काहीतरी करायला मिळतं आहे याचं मला खूप समाधान वाटत होतं. लुक्स वाईज आत्तापर्यंत मला पद्मिनीमध्ये राणी मुखर्जी, मग आता मनीषा कोइराला, मग असं इतक्या वेळा कम्पेअर केलं जातं तर छान वाटतं असं की प्रेक्षक कशा आवडीने बघतात. तर फिजिकली पण मेहनत होती या लुकमध्ये. एक कॅथलिक मुलगी, तिची सर्वात पहिले तर वजन कमी करणं बिकॉज तिची टीनपासून तिचा प्रवास आहे म्हणजे ती टीनेज आहे आणि हळूहळू तिची मॅच्युरिटी म्हणून तो प्रवास दाखवताना बारीक होणे किंवा मग सिम्पल गोष्ट अशी की केस रंगवणे म्हणजे माझे केस कलर्ड असतात नेहमी त्यामुळे आम्ही ते पूर्ण मला आठवतं ब्लॅक केलेले आणि ते खूप डिफिकल्ट होतं एवढे केस ब्लॅक करणं वगैरे छोट्या छोट्या गोष्टी पण करताना खूप कळालं लुकबद्दल. आणि मग त्याच्यानंतर मेंटली प्रिपेअर होणं वेगळं होतं कारण बर्नी खूप एक्स्ट्रोवर्ट मुलगी आहे. मी माझा स्वभाव तसा इंट्रोवर्ट आहे तर कम्प्लीट कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर करायला मिळालं. ती एक्स्ट्रोवर्ट आहे आणि ती बोलायला घाबरत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग आणि करताना शिकायला खूप मिळालं मला स्टार्टिंगपासून. फिजिकली चेंजेस प्लस आहे आणि वेगवेगळे आत्तापर्यंत मी ग्लॅमरस रोल गुलदस्तामध्ये केला आहे पण हा कम्प्लीट वेगळा होता. ही मुळातच ग्लॅमरस आहे. ती कुठलं करिअर आहे म्हणून ग्लॅमरस नाही आहे, ती मुळातच ग्लॅमरस आहे. तिचे कपडे तिचा तो सगळं घालायला मिळालं. मला खूप छान वाटलं की सगळे स्टाईल आम्ही ट्राय केली. गोव्याची 70sच्या काळातले ते कपडे ट्राय केले आणि त्याच्याहूनही डिफरंट होतं जो ननचा पोशाख मी घातला आहे. त्यात मी नेहमी म्हणते की प्युरिटी आहे. तो घातल्यावर जे फिलिंग होतं ते मी शब्दातून सांगू शकत नाही. इतकं वेगळं वाटायचं मला आणि अंगावर शहारे यायचे ते घातल्यानंतर. तर पहिल्यांदा तेव्हा मी घातला होता तो पोशाख तो एक वेगळा अनुभव. सो खूप वेगळे मला एक्सपिरियन्स मिळाले बर्नीमध्ये फिजिकली आणि इमोशनली सुद्धा. आपल्यावर नीलकंठीताई आहेत. मला सांगा की 28 वर्षांपूर्वी आत्मविश्वास नावाचा जो सिनेमा आला होता त्यात आम्ही तुम्हाला आईच्या भूमिकेत पाहिलं होतं आणि आम्हाला आठवते की या क्षणी आपण जिथे बसलोय तिकडेच त्या सिनेमातला एक सीन पण होता. 28 वर्षांनंतर जेव्हा बर्नीसाठी तुम्हाला परत बोलवलं तेव्हा या भूमिकेत असं तुम्हाला काय वाटलं की ज्याच्यासाठी तुम्ही पटकन हो म्हणालात? ॲक्च्युली दोन्ही भूमिका आईच्याच आहेत आणि त्यावेळेला मी भूमिका केली त्यावेळेला जरी तरुण असले तरी ती भूमिका एका क्रॉसिंग मिडल एज अशाच आईची होती की जिची मुलं मोठी झालेलीत लग्न झालेलीत अशीच होती ती. पण दोन्ही आई ह्या भूमिकेचा प्रवास एकदम विरुद्ध आहे म्हणजे रादर त्याच्यामध्ये एक स्वतःचं स्वत्व हरवलेली जी स्त्री आहे ती कॉन्फिडन्स कमावते, आत्मविश्वास कमावते आणि स्वतःची कंप्लीट कुटुंब राखते आणि उभं करते अशी ती जडणघडण होती त्या ह्याची कॅरेक्टरची. ह्याच्यामध्ये ज्या कुटुंबाला ती सावरती आहे, ज्या कुटुंबात ती मध्यवर्ती आहे त्याच कुटुंबामध्ये एक अशी काही गोष्ट घडते की ज्याच्यामुळे तिचा प्रवास हे कुटुंब उद्ध्वस्त होताना बघायला लागतं आणि तिला ते कळतं की हे जे झालं या कुटुंबामध्ये तर तो प्रवास या कुटुंबाचा फक्त असाच असू शकतो. नुसतं ते कुटुंब नाही तर बर्नीला संलग्न असणाऱ्या सगळ्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांच्या प्रत्येकाचा प्रवास हा असाच असू शकतो.
आणि हे त्या क्षणी तिला जाणवतं. त्याच्यानंतरची तिची वाटचाल ही तिच्या कपॅसिटी पलीकडची आहे. ती ते रोखू शकत नाही आहे आणि कुठलीच गोष्ट थांबवू शकत नाही. ते जे उद्ध्वस्त होणं आहे ते खूप अतिशय आपण म्हणतो ना रिस्ट्रेंट आहे. शब्दा पलीकडचं असलं तरी शब्दांनी व्यक्त होणारं नव्हतं त्याच्यामध्ये. बरेचसे असे सीन होते की जे खूप मूक सीन होते, म्हणजे त्याच्यामध्ये डायलॉग्स ॲज सच नव्हते. एखादा स्पर्श होता, आपल्या मुलीच्याच डोळ्यात काय चाललेलं आहे हे बघणं होतं, आपलं काय आहे ते लपवणं होतं. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इतक्या अलगद उलगडत होत्या की असं वाटत होतं की अरे म्हणजे हा काय आहे प्रकार. बरं, जसे आपल्याकडे मनीषा कोइराला आहे तसंच सलमान खान पण आहे. भूषण या सिनेमामध्ये बर्नीमध्ये तू तिचा प्रियकर दाखवलेला आहेस, पण तरी देखील या भूमिकेला किती वेगळी शेड आहे ते जरा सांग. कारण आम्हाला तर तुला बघितलं की तोच आठवतो. तसंच आहे, सिमिलर का काय फार वेगळं आहे हे कॅरेक्टर त्याबद्दल? नाही, कुठेतरी मी सांगेन की आपलं जोशमधला शाहरुख खानचं जसं कॅरेक्टर आहे की जसं जोशमध्ये शाहरुख खान हा ऑर्फन असतो आणि तो आणि त्याची बहीण असते, पण इकडे हा एकटाच असतो. आणि बर्नीमध्ये टोनीचं जे कॅरेक्टर मी प्ले करतो आहे, बिईंग अ ऑर्फन किड, त्याचं फक्त आणि फक्त बर्नीवर प्रेम असतं आणि तीच त्याची एकमेव फॅमिली असते. तर आमच्या फिल्ममध्ये ज्यावेळेस माझ्या आणि तिचं एक सुरुवात होते आमच्या प्रेमापासून, आमचं हॅपीनेस, आमचे हॅपी मोमेंट, आमच्या गुड मेमरीज, आणि त्यानंतर बर्नीच्या आयुष्यात जे उतार चढाव येतात, त्यानंतर तिला जे हार्ड डिसिजन्स घ्यावे लागतात, त्याच्यामुळे कुठेतरी टोनीच्या आयुष्यावर तो फरक पडत असतो. कारण की ती जर त्याच्या आयुष्यातनं गेली तर त्याच्या आयुष्यात आपलं म्हणावं असं कोणीच नाही. आणि म्हणून तो सारखं तिला सांगत असतो की बनी माझी काय चुकी आहे, म्हणजे कमीत कमी तू माझा तरी विचार कर. चिनू झाली, त्यानंतर चानी झाली आणि आता बर्नी. तर लागोपाठ असं 2-2च अक्षराची फिल्म करायची असं काहीतरी ठरवलेलं आहेस का, की त्याबद्दल काय? नाही, असं काही नाही. मी आधी खूप मोठे मोठे सेंटेन्सची पण फिल्म्स केली. दोघात तिसरा, आता सगळं विसरा, बापरे बाप, डोक्याला ताप, मधु इथे चौघे तिथे, आणि अजून एक चित्तो अडकी राणी, पद्मिनी का जोहर. सो कदाचित पाठांतर कमी व्हावं प्रेक्षकांचं म्हणून मी असे 2 अक्षरांची सिनेमा निवडले असतील. पण माझं नेहमी ह्या क्षेत्रात आले तेव्हा माझं होतं की 9 to 5 जॉब करायचं नसेल तर आपल्याला आवडतं ते करायचं असेल तर त्याला त्या गोष्टी मिळायला वेळ लागतील. तर ती थांबायची तयारी आहे का? आणि फॉर्च्युनेटली आय एम ब्लेस्ड विथ फॅमिली, फ्रेंड्स, असे की मी तेवढं थांबले तरी तेवढी स्ट्रेंथ मला मिळते. आणि मग चिनू म्हणा किंवा बर्नी म्हणा, हे छान विषय येईपर्यंत मी थांबू शकते. आणि मग हे विषय आले की मी माझा पूर्णपणे ॲज अन ॲक्टर मला स्वतःला झोकून देते आणि छान काम करायला सुरुवात करते. त्यामुळे मी असा विचार नाही करत की काय नाव आहे किंवा काय आहे. शिवाय आमचा एक सामदाम दंडभेद म्हणून चित्रपट आता येईल, त्यात मी त्यात अलका कुबलताई त्यांचा मेन रोल आहे आणि माझा अतिशय छोटूसा रोल आहे, पण तोही छान वाटलं करायला ॲज अन कॅरेक्टर. सो तो आहे. तर मी काय म्हणतात त्याला, प्रयत्न करते की प्रत्येक सिलेबसचे प्रत्येक सेंटेन्स आणि वर्ड्सचे सिनेमे करावे. मला आवडतं असं करायला. बरं, मला सांग की आईबरोबर काम करतेस, पहिल्यांदा करत नाहीस, पण काय आईबरोबर काम करणं सोपं आहे का अवघड आहे? आता ॲक्च्युली तुम्ही म्हणता तेव्हा लक्षात येतं, अरे हो की आपण आईबरोबर काम केलं आहे. पण आमचं खूप प्रोफेशनल रिलेशनशिप आहे. बिकॉज ती मला, मी जेव्हा इंडस्ट्रीत सुरुवात केली तेव्हापासून ती मला अकंपनी करते. पण मला कुठेतरी माहिती होतं तिची स्वतःची इंडिव्हिज्युअल अशी ओळख आहे. त्यामुळे तिने जेव्हा डिसाईड केलं डिरेक्शनचं, तर इट इज बट ऑब्वियस घरातून एक सपोर्ट आणि हे असणं. तर ॲज अन आई ती वेगळी आहे, पण ॲज अ डिरेक्टर कम्प्लिटली प्रोफेशनल, कम्प्लिटली स्ट्रिक्ट, किंवा शी नोज व्हॉट शी वॉन्ट्स. आणि ॲज अन ॲक्टर मी असेल किंवा भूषण किंवा नीलकांती मॅम, आम्ही सगळ्यांनी ते तिला दिलं की शी इज अ हॅपी डिरेक्टर. नाही दिलं तर नाही जमलं तर हो रडते. आमचे वाद होतात, म्हणजे गुड आर्ग्युमेंट्स होतात, खूप आर्ग्युमेंट्स होतात, क्रिएटिव्ह डिफरन्सेस होतात, पण इन दी एंड असतं ना की
सगळेच फॅमिली आहोत, नॉट ओन्ली मी, आम्ही सगळे. तर तो एक वेगळा आहे, पण प्रोफेशनलिझम खूप आहे. कुठलाही सीन असो, मला असं वाटतं भूषण बरोबर किंवा कुठलाही इंटिमेट सीन करताना कधीच किंवा कुठल्याही मूवीत असं की अरे आई बसली किंवा असं काहीच नव्हतं. सो शी इज द वन हुम आय एम व्हेरी कम्फर्टेबल वर्किंग विथ इन अ वे. आणि असं एक प्रोफेशनलिझम आहे त्यामुळे. मला सांगा निलिमा मॅडम की ती जेवढी म्हणजे आम्हाला ॲक्ट्रेस म्हणून माहिती आहे तेवढीच प्रोफेशनली पण ती बऱ्याच काही गोष्टी करते. तिचे अकॅडमिक्स फार स्ट्रॉंग आहेत. तर अशा दोन्ही कसरती करताना आणि घर पण सांभाळायचं, डिरेक्शन पण करायचं आणि तिचं पण हे दोन्ही लाईफ सांभाळायचं, तुमच्यासाठी फार मोठी तारेवरची कसरत होत असेल. तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं तिचं सांभाळता त्याबद्दल? आता मी तिचा चार्ज थोडा सोडला आहे, पण ती मोठी झाली. म्हणजे वेन शी क्रॉस 22 आय सेड ओके आता बाय बाय. म्हणजे आता मी नाही जास्त करू शकणार. यू आर नाव मॅच्युअर. म्हणजे ती 18लाच व्हायला पाहिजे, पण ती 22ला झाली मॅच्युअर. पण नंतर आय नो नाव शी कॅन ड्राईव्ह, शी कॅन डू एनिथिंग. लाईक मुंबईमध्ये ती सर्वाईव्ह व्हायला शी इज लाईक परफेक्ट गर्ल नाव. तर आता मी तिचं एवढं हे नाही करत. अबाउट डिरेक्शन थिंग तो आय थिंक मूवी 24 hours इन माय किचन, इन माय बेडरूम, एनीवेअर. आय थिंक मूवी हा रिलीज व्हायच्या नंतर माझं रेडी असतं. आता पुढे काय करायचं मी मॅम बरोबर पण डिस्कस करते, आपण काहीतरी करू, वेगळं काहीतरी करू. बट ओनली मूवीज माझ्या डोक्यात येतात. थिंक मी दुसरं काहीतरी करेल, मग नाटक वगैरे असं काही अजून येत नाही. फक्त मूवी आणि बाकीचं घर वगैरे सांभाळायचं मी सगळं मॅनेज करून करते हे सगळं. गोवा म्हटलं की त्याची एक वेगळी झिंग असते, त्याच्या वेगळाच एक ताल असतो. तर म्युझिक देखील एक फार मोठा एलिमेंट होता या फिल्मशी रिलेटेड, की ते कशा पद्धतीने वेगळं करता येईल. तर त्या दृष्टीने तुम्ही काय विचार केलं बर्नीचं म्युझिक करताना खास करून? कारण कथा फार वेगळी इंटेन्स आहे आणि म्युझिक मात्र फार हॅटली आहे, कारण ही कॅरेक्टर हिचं फार बबली असं कॅरेक्टर आहे. तर ते कसं तुम्ही बॅलन्स सांभाळता? यात मी गाण्याचा विचार केला नव्हता, फक्त कार्निवल दाखवायचं होतं की तिला बाहेर आउट गोईंग, शी इज आउट गोईंग गर्ल. तर तिला बाहेर फिरायला बागडायला विथ फॅमिली खूप आवडतं. गेस्ट आल्यानंतर घेऊन जाणं वगैरे बाहेर. तर मग कार्निवल मी थिंक केलं होतं. ऑब्व्हियसली गोवा म्हणजे त्याची जमवा पण चालली होती. सगळं आम्ही फायनल करून आलो होतो. आणि मग नंतर ठरलं की वाय नॉट सॉन्ग. मग घाईत मग उमेश जाधव, अमित राज, मग श्रीरंग गोडबोले यांना कोण आम्ही 2 दिवसात ते गाणं हे केलं. त्यांनी खूप छान बनवलं ते गाणं गोवियन, बिकॉज अमित राज इज फ्रॉम गोवा. मग वैशालीने पण ते गायलं खूप सुंदर. आणि खूप मला वाटतं 2 दिवसात हे गाणं आम्ही हे केलं. आणि मग शूटसाठी ते कार्निवलच्या जागी गाणं आलं. मग ते गाण्याचं असं हे झालंय जुळवा. सारे धुंद आता होऊया, शब्द नवे, सूर नवे, गीत नवे गाऊया. निलिकांत मॅडम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. गेल्या काही वर्षात तुमची जी ओळख बदलली आहे मराठी इंडस्ट्रीत, त्यामध्ये तुम्ही मराठी सिनेमे इंटरनॅशनली म्हणजे वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये नेण्यामध्ये देखील तुमचा हात कोणी धरू शकत नाही. अनेक फिल्म्स तुम्ही आत्तापर्यंत नेल्यात आणि त्यासाठी तुम्हाला ओळखलं जातं. तर मला सांगा, बर्नी देखील कुठपर्यंत न्यायचा तुमचा विचार? माझ्या मते बर्नी, मी तिला बोलले की आपण मॅक्झिमम फेस्टिवलपर्यंत सगळ्या नेऊ. कारण बेसिकली कसं विमेन ओरिएंटेड सब्जेक्ट आहे आणि विमेन डायरेक्टर आहे. आपल्या इंटरनॅशनल लेवलला एवढे म्हणजे स्पेसिफिकली विमेन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स आहेत की जिथे विमेन ओरिएंटेड सब्जेक्ट आणि विमेन डिरेक्टर्स ह्याच्यासाठी ते खूप महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे मला असं वाटतं, आणि गोवा हे तसं इंटरनॅशनली वेल नोन लोकेशन आहे. या सगळ्या गोष्टींमुळे बाहेरही लोकांना तो चित्रपट आपलासा वाटू शकतो असं मला स्वतःला वाटतं. आणि तिलाही ते पटलेले. ती म्हणाली की आपण हे सगळं झालं की आपण नक्की करू. थोडासा एक फक्त वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो की आता 28 वर्षांनंतर तुम्ही पुन्हा एकदा मराठी फिल्म केलेली आहे. तुम्ही जेव्हा, आणि तो लुकही फार वेगळा आहे,
तुम्ही नानांना सांगितलं होतं का मी असं एक फिल्म करते आणि त्यांची रिॲक्शन काय आली जेव्हा तुम्हाला असं नाही बघितलं? ॲक्च्युली त्याला ते सरप्राईज असणार आहे कळलं ना, म्हणजे त्यांनी फ्रॉकमध्ये मला कधी पाहिलेलं नाही आहे सो त्याला ते चांगलं सरप्राईज असेल, त्यांनी ते चांगलं घ्यावं असं मला वाटतं. ह्याच्याहीपेक्षा वेगळ्या कॉस्ट्युम्समध्ये मी येऊ शकते, सो त्याची ही नांदी असू शकते, कळलं ना. कारण मला असं वाटतं फक्त महाराष्ट्र इंडिया ह्याच्यापुरतं मला थांबायचं नाही. आय वॉन्ट टू एंटर इन टू इंटरनॅशनल फिल्म्स आणि चांगल्या कॅरेक्टर्स चांगल्या देशातल्या फिल्म्समध्ये कराव्यात. सो तिथं कुठल्याही पद्धतीचं कॉस्ट्युम हा मला हिंड्रन्स असू शकणार नाही आणि ते मेंटली माझ्यात नाही आहे. म्हणजे लोकांनी मला आत्मविश्वास म्हणून ओळखलं, मला खूप आवडतं, पण मुळात माझा स्वभाव तो नाही आहे की मी फक्त त्याच कुठल्या तरी गोष्टीला बांधून ठेवेल स्वतःला. जवळ आले लोकांना की कळतं की अरे ही फारच काय म्हणतो आपण जरा जरा थोडीशी मवाली आहे, म्हणजे थोडीशी मवाली ही जास्त दिसते, तितकी सजवळ नाही आहे ही, असं लोकांना नंतर कळतं. आम्हाला फायनली फिल्म रिलीज होतीये लवकरच. काय सांगाल तुम्ही ऑडियन्सना की का त्यांनी बर्नी पाहावा, काय त्यांचं? मी अगोदर पण माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगत आलो आहे की बर्नी हा एक अनुभव आहे, एक एक्सपिरियन्स आहे आणि ऑडियन्सने तो नक्कीच घ्यावा. आणि प्लीज हा अनुभव तुम्ही सिनेमागृहात जाऊन घ्या, तुम्हाला नक्कीच फिल्म आवडेल. आम्ही सगळ्यांनी भरपूर मेहनत केली आहे, तुमचा प्रतिसाद मिळाला तर आमचं मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं असं आम्ही समजू. म्हणून प्लीज गो वॉच बर्नी 17 जून. बर्नी हा खूप आमचा ऑनेस्ट एफर्ट आहे आणि ना लोकांना आवडेल. म्हणजे विषय चांगला आहेच, पण लुक आहे ना, फ्रेशनेस आहे. ह्या वेदर, आता मला असं वाटतं हा वेदर एक परफेक्ट वेदर होईल लोकांना थिएटरमध्ये जायला आणि मस्त छान छान गोव्याचा सिनॅरिओ, गाणं, तो मज्जा मस्ती सगळं बघायला मिळेल. आणि ॲट द सेम टाईम इमोशनल लेवलवर, सायकोलॉजिकल लेवलवर खूप 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 काहीतरी शिकवून देणारा सिनेमा आहे. एक छान सोशल मेसेज आहे, भरपूर ॲक्च्युली मेसेजेस आहेत यात, पण एक ह्युमॅनिटीवर किंवा स्त्री प्रधान असं मी म्हणणार नाही, पण एक आत्ताच्या स्त्रीची जी चालू असलेली घुसमटीच्यावर. तर मला असं वाटतं प्रत्येक लेवल किंवा प्रत्येक क्लास आणि प्रत्येक सगळेच याच्याशी रिलेट करू शकतील असं मला वाटतं. सो लोकांना आवडेल जर ते मस्त छान फ्रेश माइंडने बघायला गेले, आणि मला असं वाटतं बघायला जावं सगळ्यांनी आणि त्यांना आवडेल अशी माझी आशा आहे. थँक्स अ लॉट, एवढ्या मनापासून सगळेजण बोललात आणि सिनेमासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.